कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, तसेच आदिवासी विकास विभागाच्या 26 मे 2026च्या परिपत्रकाला रद्द करावे या मागणीसाठी अमरावती जिल्हा कोळी महादेव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून 2 स्वतंत्र निवेदने सादर केली आहे। समाजाच्या प्रतिनिधींनी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत 20 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णयांची अद्याप अंमलबजावणी न झाल्याचा आरोप केलाय। तसेच 26 मे 2026 चे परिपत्रक कोळी महादेव व 44 समाजातील अन्यायकारक असल्याचे सांगत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। निवेदन पोहोचवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये अशी मागणी केली की तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांकडे या बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे शासनाच्या वतीने जाहीर केलं होतं की आपला प्रश्न आम्ही गेल्या 1 महिन्यात सोडवतो। आज 3 वर्ष झाले परंतु अजून प्रश्न सुटला नाही। सर्व राज्यातील आमचे कोळी महादेव समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतृप्त आहेत, म्हणून ह्या संतृप्त भावना या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या आहेत। दुसरं असं की शासनाच्या आदिवासी विकास विभागानं एक 26/5/2026चं परिपत्रक काढून ज्या काही वैधता प्रमाणपत्र आपल्याला विविध उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून मिळाले आहे, त्याची एकत्र अपील करून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचवण्यात यावी असं एक निवेदन असं एक परिपत्रक आदिवासी विकास विभागाने काढलेले आहे। त्या परिपत्रकाला आज आम्ही विरोध करण्यासाठी आणि ते रद्द करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहे। या माध्यमातूनही सुद्धा एक निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि ते निवेदन आज माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं अशी विनंती आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे। या सर्व ह्या उपक्रम आणि हे सामाजिक संघटना सन्मान्य रमेशदादा पाटील व सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमची शासनाला मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे, आणि माननीय आदिवासी विकास मंत्री महोदयांना मागणी आहे। आमच्या संतृप्त भावना तुम्ही उफाळून येऊ देऊ नका। सर्व रस्त्यावर येऊन पूर्ण राज्यात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, जेणेकरून शासनाला एक जाग येईल। आपण जरांगे पाटलाचं निवेदन ज्याप्रमाणे आपण सिरियसली घेता तसं आमची सुद्धा मागणी आपण शासनाने सिरियसली घ्यावी अशी आम्ही या माध्यमातून विनंती